आज सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य योगेश सागर यांच्या प्रश्नावर चर्चा झाली। प्रश्न सहकारी साखर कारखाना, शेतकऱ्यांचं भागभांडवल, जागा आणि सरकारचे संपूर्ण फायदे घेतल्यानंतर हे डबघाईत जातात आणि मग तेच खाजगी सुद्धा होतात आणि त्यांच्या विक्रीमध्ये सहकारी बँका किंवा शिखर सहकारी बँक जी बोली किंमत लावते ती सुद्धा ॲक्च्युअल कॉस्टच्या खाली लावून यामध्ये खूप भ्रष्टाचार, गडबड, गोंधळ झाला आहे। आणि या संबंधामध्ये सन्माननीय अण्णा हजारे यांनी 25,000 कोटीचा हा राज्यातला साखर कारखान्याच्या विक्रीतला भ्रष्टाचार आहे या बाबी निदर्शनास आणल्या होत्या। या प्रश्नावर उत्तर देताना लिखित उत्तरामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी हे खरे नाही असं उत्तर दिलं होतं। त्याच्यावर मी हरकत उपस्थित केली। माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिलं की उत्तर सुधारण्याची तुम्हाला संधी आहे, तुम्ही उत्तर सुधारा। याचं कारण या उत्तराने समज असा होतो किंबहुना हे उत्तर हे सांगतंय की अण्णा हजारे यांनी कुठलीच तक्रार केली नाही। 25,000 कोटीचा भ्रष्टाचार अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने बँक किंवा शिखर बँकातून विकण्याच्या कामामध्ये गडबड झालेली नाही अशा स्वरूपाचं उत्तर हे चुकीचं आहे। स्वतः अण्णा हजारे यांनी याबाबतीत प्रश्न उपस्थित केला, पत्र लिहिलं, उपोषणाचा पर्याय समोर ठेवला आणि त्यामुळे हे उत्तर जणू काही सन्माननीय अण्णा हजारेंनाच खोटं ठरवण्यासाठी सरकार देत आहे अशी हरकत मी उपस्थित केली आणि माननीय मंत्री महोदयांनी उत्तर त्यानंतर सुधारलं। या प्रकरणामध्ये मोठमोठाले नेते त्यांची सहभागिता टाळता येऊ शकत नाही अशा पद्धतीचे पुरावे आहेत। न्यायालयात मॅटर आहे, न्यायालयासमोर EOWने चौकशी करून दिलेला रिपोर्ट अजून प्रलंबित आहे आणि त्यामुळे या विषयामध्ये प्रामाणिक चौकशी झाली पाहिजे हीच मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्याचाच आम्ही पाठपुरावा करणार आहोत। दादांनी या सगळ्या प्रश्नाला खूप लांब चौडं उत्तर देऊन बगल देण्याचा प्रयत्न केला। प्रश्न स्पेसिफिक होता। ज्या वेळेला एखादा साखर कारखाना लिलावात निघतो त्यावेळेला त्याची रिझर्व प्राइस ठरवताना त्याच्यावर झालेला ॲक्च्युअल खर्च हा योग्य पद्धतीने मोजला गेला पाहिजे आणि ॲक्च्युअल खर्च मोजताना त्यामध्ये सरकारच्या वतीने झालेला खर्च सुद्धा पाहिला गेला पाहिजे आणि मग ती प्राइस ठरू शकते। अशा पद्धतीने झालेलं नाही। या बाबतीमध्ये सरकारच्या वतीने अजितदादाने दिलेलं उत्तर हे आम्हाला समाधानकारक वाटत नाही। मिळणारं साखर कारखान्यावरचं ऋण कर्ज तारण साखरेच्या पोत्या ठेवून मिळतं हे जे उत्तर माननीय दादांनी दिलं, खरं तर त्याआधी प्रश्न हा पडतो, त्यांनीच दिलेल्या उदाहरणाचा भाग घ्यायचा झाला तर 5,000 पोती साखर निर्माण करणारा कारखाना हा डबघाईला जातोच कसा आणि मग त्यानंतर तारण घ्यायचा विषय येतो, हा पुढचा आहे। आणि म्हणून बनवाबनवी करण्याचा प्रकार उत्तरात आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। भैया मराठी हो गया। सरकार ने जिस मामले में देवेंद्र फडणवीस जी को नोटिस दी और 160 CRPC के तहत जवाब तलब किया वो ऑफेंस ही ऑफिस ऑफ सीक्रेसी एक्ट के अंदर है, टेलीग्राफिक एक्ट भी उसमें है। लेकिन जब आप सवाल
लिखित स्वरूप में जो भेजते हो और सवाल प्रत्यक्ष रूप में पूछते हो, इसमें जब तफावत दिखती है और उसमें भी पूछे हुए सवालों में आपने ऑफिस ऑफ सीक्रेसी एक्ट का भंग तो नहीं ना किया, ये सवाल पूछते हो, इसका मतलब आप ये सवाल विटनेस करने के लिए पूछ रहे हो या देवेंद्र जी को एक्यूज या एक्यूज करने के लिए पूछ रहे हो। ये मामला है और इसको लेकर मैंने सदन में कहा, सवाल ये उठता है क्या महाराष्ट्र में कार्रवाई कॉन्स्टिट्यूशनल तरीके से होती है? क्या महाराष्ट्र में डेमोक्रेसी जिंदा है? क्या महाराष्ट्र में सुप्रीम कोर्ट को फॉलो किया जाता है? क्या कई केसेस में महाराष्ट्र में कोई एक्ट का भंग होता है क्या? और उसको लेकर मैंने जो अलग अलग केसेस कोट किए, उसमें सबसे पहली केस तो इसी तरीके से ऑफिस ऑफ सीक्रेसी एक्ट को लेकर सुब्रमण्यम स्वामी जी ने नेशनल हेराल्ड के इश्यू को लेकर गांधी परिवार और अन्य जनों पे केस दाखिल की। उसमें ये सीक्रेट डॉक्यूमेंट कैसे आपके पास आया? तो सुप्रीम कोर्ट को सुब्रमण्यम स्वामी ने इस तरीके से कहा कि ये डॉक्यूमेंट मुझे सुबह मैं न्यूज़पेपर लेने के लिए जब दरवाजे पर पहुंचा था तब मिले। इस प्रकार की बात कहने के बाद भी इस डॉक्यूमेंट का सोर्स क्या है और इसको हम ग्राह्य नहीं धरेंगे, ऐसी बात सुप्रीम कोर्ट ने नहीं की। इसका मतलब स्पष्ट है, सुप्रीम कोर्ट भी इंफॉर्मेशन कौन से तरीके से मिली उससे बजाय इंफॉर्मेशन क्या कहती है इसको ज़्यादा ध्यान देती है। इतना ही नहीं, द हिंदू न्यूज़पेपर के पब्लिशर और मालिक श्रीमान एन राम जी, इन्होंने जो डॉक्यूमेंट उनके पास मिले उस आधार पर न्यूज़ आर्टिकल किया। वो राफेल से रिलेटेड डॉक्यूमेंट, उसमें तो डिफेंस के डॉक्यूमेंट थे। डिफेंस तो बहुत सेंसिटिव डॉक्यूमेंट होते हैं, बहुत प्रिविलेज डॉक्यूमेंट होते हैं। उसके बारे में भी सुप्रीम कोर्ट में जब मामला चला तो एन राम साहब की तरफ से बताया गया, हमारा सोर्स जाहिर करना ज़रूरी नहीं है और ये डॉक्यूमेंट सीक्रेट हो या चोरी किए हो, हमने चोरी नहीं की, लेकिन आरोप हो तो भी इसका सोर्स दुनिया की कोई भी व्यक्ति मुझे पूछ नहीं सकता। ये उन्होंने सुप्रीम कोर्ट के सामने कहा और सुप्रीम कोर्ट ने उसके ऊपर आगे की सुनवाई की। ये मैं बताना चाहता हूँ, इस मामले में भी सुप्रीम कोर्ट बहुत क्लियर है ऑफिस ऑफ सीक्रेसी एक्ट में। और तीसरा मामला, इसी राफेल केस को रिव्यू करने के लिए जब यशवंत सिन्हा जी और अरुण शौरी जी इन्होंने रिव्यू पिटीशन किया, तब सरकार ने ये बात की कि ये डॉक्यूमेंट लीक डॉक्यूमेंट है, ये प्रिविलेज्ड है। बावजूद उसके चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट देन गोगोई साहब और अन्य 2 जजेस ने इस बात को ठुकरा दिया। ये तीनों मामले स्पष्ट दिखाई देते हैं कि सीक्रेसी, ऑफिस ऑफ सीक्रेसी एक्ट ये लागू करना आसान नहीं है। डॉक्यूमेंट सेंसिटिव कहाँ से मिले ये सोर्स भी बताना ज़रूरी नहीं है और उस डॉक्यूमेंट का आधार ग्राह्य नहीं हो सकता, ये भी बात सच नहीं है। ये मैंने आज उजागर किया। मी व्यक्तिगत कोणावर बोलणार नाही आणि जे सभागृहाच्या पटलावर नाही त्याच्याबद्दल बाहेर बोलणंही उचित नाही, पण देवेंद्रजींनी या सरकारची एक एक भ्रष्टाचाराची लक्तरं टप्प्याटप्प्याने अतिशय योग्य पद्धतीने जी काढतायत, याचा धसका, भीती आणि धाक हा विरोधी पक्षाने नक्की घेतलेला आहे। भारतीय जनता पार्टी कश्मीरी पंडितों के साथ खड़ी है, लेकिन जिस महाराष्ट्र में कश्मीरी पंडितों को एक्सोडस के बाद आसरा दिया गया था, वहां पे फिल्म टैक्स फ्री नहीं हो रही। कौन सा ऐसा दबाव महाराष्ट्र सरकार के वित्त मंत्री पर है? कौन सा ऐसा विचार महाराष्ट्र के मुख्यमंत्री पर दबाव डाल रहा है?
ये दोनों का उत्तर एक ही है, मेरी कुर्सी का क्या होगा। अगर मैं कश्मीरी पंडितों के हित में या उनकी समस्या को और उनके दुख को उजागर करने वाले फिल्म को टैक्स फ्री अगर करूंगा तो कौन से ऐसे विचारधारा के, कौन से ऐसे रंग के, कौन से ऐसे विशेष समाज के लोग हैं वो पीड़ित हो सकते हैं। उनके चिंता के तहत उद्धव ठाकरे जी दबाव में आकर ये काम नहीं कर रहे, ऐसा हमारा मानना है। विचारा ज्या महाराष्ट्रात काश्मीरी लोकांना आसरा देण्यात आला त्याच महाराष्ट्रात काश्मीरी फाईल कुठला असा दबाव वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर आहे? कुठल्या व्यक्तीचा आणि कुठल्या विचारधारेचा दबाव आणि प्रेशर का रिमोट हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींवर आहे? या दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे, माझ्या खुर्चीचं काय। आज लांगुल चालनासमोर लोटांगण घालण्याचं काम उद्धव ठाकरेजीच्या सरकारने केलं आहे। काश्मीर पंडित त्यांचं दुःख, त्यांच्या यातना, त्यांच्या समस्या उजागर करणारा जर सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला तर कुठल्या रंगाच्या लोकांना, कुठल्या विचारधारेच्या लोकांना, कुठल्या विशिष्ट लोकांना त्रास होईल, त्यांच्यासमोर लोटांगण घालावं, त्यांना त्रास होऊ नये म्हणून काश्मीरींच्या त्रासाच्या सिनेमाला मी टॅक्स फ्री करणार नाही, ही लोटांगणाची भूमिका उद्धव ठाकरेजींच्या सरकारने घेतली आहे। काल एक कार्यक्रम झाला, आज आम्ही वर्तमानपत्रामध्ये पाहिला, पर्यावरण रक्षक अहवाल हा राज्य सरकारच्या वतीने ठेवला। माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर त्यांनी उद्बोधन केलं, पर्यावरण मंत्र्यांनी ढोल वाजवले। या पर्यावरण मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आणि मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेच्या कारभाऱ्यांना आमचा थेट सवाल आहे, गेली 25 वर्ष मुंबईतून निर्माण होणारा घनकचरा वर्गीकरण न करता एकत्रित डंप केला जातो, त्यातला पर्यावरणाचा ऱ्हास झाला, त्याचं साधं टेंडर सुद्धा तुम्ही काढलं नाहीत, टेंडरच्या लाटा मोजत राहिलात काय मिळेल काय नाही, तेव्हा तुमचं पर्यावरण प्रेम कुठे गेलं होतं? मुंबईतनं निघणारं सांडपाणी प्रक्रियेविना समुद्रात सोडलं जात होतं, त्यातला पर्यावरणाचा ऱ्हास झाला, कार्बन इमर्जन झालं। त्या काळामध्ये टेंडरची इव्हॅल्युएशन करण्यात वेळ घालवताना तुम्ही पर्यावरण मंत्री आणि तुमचा पक्ष कुठे गेला होता? नंबर 3, ज्या पद्धतीने स्वतः तुम्ही SUV गाड्यातनं फिरता जी पर्यावरणाला पूरक नाही आणि ज्या वेळेला तुम्ही SUVत फिरायचं, जनतेला मात्र 2050 पर्यंत कार्बन न्यूट्रल करून आम्ही अशा घोषणा करायच्या। याचा अर्थ एकच, निवडणुका जवळ आल्यात, मोती साबून बाहेर काढलाय, मतांचं लांगुल चालन करण्याच्या घोषणा आहेत।